टेटसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी PYQ आपण बघत आहोत. प्रश्न बघा, 250 गुणिले 24 भागिले 12 प्लस 6 प्लस 2 ऑफ 3 ऑफ 18. बॉडमॅनच्या नियमानुसार सर्वप्रथम हे जे ऑफ आहे की नाही हे सॉल्व्ह करावं लागेल. ऑफचा अर्थ होतो गुणाकार, या ऑफचा अर्थ होतो गुणाकार, म्हणजे या ठिकाणी 3दा गुणाकार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल हा भाग, म्हणजेच या ठिकाणी 12 दुनी 24 येते, इथं 2 आले. या ठिकाणी काय येणार आहे, 2 6 आणि गुणिले 18, 18 सकम 108 होतात, इथे 108 आले. आता हे जे 250 आहे, 250 गुणिले हे 2 प्लस 6 अधिक या ठिकाणी 108 आहेत, बरोबर व्हॉट. या ठिकाणी बघा हा गुणाकार आधी करावा लागेल, म्हणजे ह्या झाला 500 प्लस हे 6 प्लस 108, म्हणजेच आपल्याला आन्सर येणार आहे 8 आणि 7 14, हा चौला 1, या ठिकाणी 1 येणार आणि या ठिकाणी येणार आहे 6, म्हणजे 614 आपल्याला प्रॉपर आन्सर आलेलं आहे. सी नंबरचे आन्सर आपल्याला राईट आहे. सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. आपण 15 क्वेश्चन्स घेत आहोत आणि 15 पैकी तुम्हाला 15 सॉल्व्ह करायचे आहे. 10 जरी सोडवले ना तरी भरपूर झाले, पण ॲक्युरेट. या ठिकाणी बघा खूप लांबलचक कसं गणित आहे आणि आउटरला आपल्याला इनर व्हॅल्यू काढायची आहे. खूप सोपं आपण त्याला करूया. या ठिकाणी बॉडमॅनच्या नियमानुसार सर्वप्रथम भागाकार करूया. या ठिकाणी बघा 12 दुनी 24, 12 गुणिले 12 म्हणजे 144, 2 1 2 2 सकम 12 म्हणजे याचे आले 6. आता त्यानंतर हा गुणाकार करावा लागेल, हा पण गुणाकार करावा लागेल आणि हा पण गुणाकार करावा लागेल. याचा गुणाकार करूया. 9 सकम 54, 5 आले हातचे, 9 3 27, 27 न 5 होतात 32, म्हणून या ठिकाणी आले 324. आपण लिहून घेऊया. प्लस 4 3 किती 12 मायनस, आता इथं 0 इथं घेतला आणि 4 7 28 म्हणजे 280 प्लस हे किती बरं 6 बरोबर x भागिले 48. याला आपण सॉल्व्ह करून घेऊ आधी. आता या ठिकाणी ज्यावेळेस बेरीज करतो आपण तर काय होते बघा, 2 आणि 4 6, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी हे 3, 336 मायनस 280 अधिक 6 बरोबर x भागिले 48. डायरेक्टली केलं तरी चालतं. या ठिकाणी ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो तर या ठिकाणी 6 आले. आता 13तून 8 गेले तर इथं 5 राहतात, हातचा 1 म्हणजे इथं 56 आले, अधिक 6 बरोबर x भागिले 48. मित्रांनो या ठिकाणी किती येणार आहे 62 बरोबर x भागिले किती तर 48. आता लक्षात घ्या हे इकडे घेतले आपण आणि बरोबर हे 62 इकडे घेतले. तर मित्रांनो या ठिकाणी काय होते, हा जो भागाकारामध्ये 48 आहे ते इकडे जाऊन गुणाकार होते. आता आपल्याला आन्सर प्रॉपरली निघेल. 8 8 दुनी 16 बरोबर की नाही, 8 दुनी 16 हाताला 1, 8 सकम 48 नाही 49, 400 496 झाले. आता प्लस 4 4 दुनी किती 8, 4 दुनी 8, 4 सकम 24 म्हणजेच 248 या ठिकाणी आले. इथे आपण क्रॉस देऊ. 6 9 आणि 8 किती 17 बरोबर, हातचा 1, 4 आणि 4 8 किती 9 आणि हे 2, 2976 येते, म्हणून ई नंबरचे आन्सर आपल्याला राईट आहे. तिसरा प्रश्न आपण घेऊ ज्यामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज आहे. बघा या ठिकाणी 20% ऑफ 2500 वजा 22.5% जे काय असेल ते आपण टक्केचा विचार करूया. टक्के म्हणजेच केव्हाही भागिले 100 होत असते. 20 भागिले किती झाले 100 गुणाकार, या ठिकाणी हे 2500 आहे, वजा 22.5 भागिले किती घेणार आपण 100 गुणिले हे 1200 आहे, बरोबर हे 15 म्हणजे 15 भागिले 100 गुणिले 1140 अधिक x. या पद्धतीचं हे गणित आहे. खूप इझी आहे मित्रांनो. आपण याला काय करूया एकदम बेस्टपैकी सॉल्व्ह करू. आता बघा या ठिकाणी एवढा भाग आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, नंतर हा भाग सॉल्व्ह करायचा आहे, नंतर हा भाग सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात घ्या 2 शून्य कट झाले, तिथं 2 शून्य कट झाले. 20 गुणिले 25 म्हणजेच काय होते 25 2 50 म्हणजे या ठिकाणी आले 500 मायनस. आता हा जो पॉईंट आहे इथे ज्यावेळेस जाईल त्यावेळेस याला पूर्णत्व प्राप्त होईल, पूर्णत्व. ओके, पूर्णत्व प्राप्त झाले म्हणजे इथे काय झाले 225, इथं गेल्यानंतर 1 शून्य इथं वाढवून टाकावं लागतं. मग हे येतात 225 भागिले 1000 गुणिले हे 1200 जे काय असेल ते, हे नंतर आपण इकडे घेऊया. आता हे सॉल्व्ह करू. इथं 2 शून्य कट झाले, इथे 2 शून्य कट झाले. आता या ठिकाणी बघा 5 2 10, 5 चूक 20 आणि 5 5 25 45 आले. इथं 2 1 2 2 सकम 12, 6 5 30 3, 6 चूक 24 24 न 3 होतात 27, हे 500
वजा, एवढं आपण आउटरला आणलं. मग 500 वजा जर म्हटलं, इकडचा अजून विचारच नाही केला. इथे 0 0 राहिला, 10तून 7 गेले 3 राहिले, हातचाला 1 या ठिकाणी दिला, 5तून 3 गेले 2 राहिले, म्हणजे 230. एवढ्याचं आलं 230. आता बरोबर. आता इकडे हे पण सॉल्व करून घेऊ. आता हे बघा, डायरेक्टली इच्छा इथं सॉल्व करतो. 1 0 कॅन्सल, 1 0 कॅन्सल, बरोबर. 5 3 किती 15, 5 2 किती 10, बे 1 बे, बे 5 10 आणि बे 7 14, म्हणजे ही आले 57. आता याचा गुणाकार करू. 3 7 21, 2 3 5 15, 2 17. याला एक्स म्हणूया, कारण की नाही सॉरी अधिक एक्स आहे. 171 अधिक एक्स, म्हणजे आपण फायनली कुठे आलो 230 बरोबर 171 अधिक एक्स. मित्रांनो, हा जो एक्स आहे, एक्स आपण इकडे टाकला, हा प्लसचा इकडे काय होणार आहे मायनस होणार, म्हणजे मायनस 171. आपण या ठिकाणी जर सॉल्व केलं 230 मायनस 171, या ठिकाणी काय राहते 9, हातचाला 1, 13तून 8 गेले 5 राहिले, 8 आणि 5 13 होतात, हातचाला 1, इथे 0 आला, म्हणजे आन्सर येते मित्रांनो 59. बी नंबरचा आन्सर या ठिकाणी राईट आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने प्रत्येक गणित सॉल्व करायचं आहे, कारण की हे महत्त्वाचं आहे सर्व. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा, ओके, या ठिकाणी 840 भागिले 14 आहे. नंतर हा गुणाकार आहे, त्यानंतर डायरेक्टली आपण इनर व्हॅल्यू काढू शकतो. 14 1 14, 14 सकम 84, म्हणजे या ठिकाणी 60 आले. 60 अधिक 9 सकम हे किती 54, अधिक 11 वजा 3 अधिक एक्स बरोबर 187. इट्स व्हेरी इझी. या तिघांची बेरीज केली, इथं 5 1 आणि 5 6 आणि 6 12, 125 झाले, वजा 3 अधिक एक्स बरोबर 187. आता मित्रांनो या ठिकाणी बघा 125 इथे येणार आहे 122, अधिक एक्स बरोबर 187. ह्या अधिकचं या ठिकाणी काय होणार आहे वजा होणार, कारण की इकडे अधिकचं वजा होते, म्हणून 122. आता प्रॉपर आन्सर आपल्याला एक्स बरोबर निघतं. 7तून 2 गेले 5 राहिले, बरोबर. 8तून 2 गेले 6 राहिले, आणि इथं 0, म्हणजे आन्सर आला आपल्याला 65. ई नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, या ठिकाणी बघा 15 गुणिले 100, म्हणजे हे 100, नंतर हे गुणाकार, इथं हा भागाकार, इथे पुन्हा तसंच आहे. ठीक आहे, आता पहिले भागाकार करावा लागतो. इथे येतं 10, 6 1 6 10 60, याचा गुणाकार करून घेऊ. हे काय येतात तर 1500 येतात, वजा हे काय येतात तर 15 1 15 1500, 8 1 8, म्हणजे इथं आले 8000, बरोबर. 8000 आले, अधिक हे किती झाले 10 बरोबर एक्स गुणिले हा जो एवढा भाग आहे ना, हा आपल्याला सॉल्व करावा लागेल. 10 1 10 आणि 5 50, म्हणजे इथं 5 आले. आता आपण बघा या ठिकाणी 1500 वजा 8000 आहे, अर्थातच 8000मधून 1500 काढावं लागेल. या ठिकाणी येणार आहे 6500. 6500 6500 8000मधून 1500 वजा केले तर 6500 राहतात, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा बाकी द्यावं लागेल. अधिक 10 बरोबर हे आपण 5x म्हणू डायरेक्ट, झालं. आता वजा अधिक वजा 6500मधून 10 काढले तर किती येणार बरं, तर 6490 राहील. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल मात्र, झालं. बरोबर 5x. आता हे 5x इकडे आणू, 5x बरोबर आणि हे इकडे नेऊ, वजा 6490. मित्रांनो बघा, हा x बरोबर हे जे गुणिले 5 आहे, इथे भागिले 5 होते, म्हणजे डायरेक्टच जर आपण इथं भागिले 5 केले तर आन्सर काय येते ते बघा. 5 1 5, 5 1 5, उरला 1 झाले 14, 5 2 किती 10, उरले 4 झाले 49, 5 9 45, उरले 4, 5 8 40, म्हणजे आन्सर येते मायनस 1298. म्हणून प्रॉपर आन्सर आहे या ठिकाणी सी. 5 प्रश्न तर आपण एकदम ॲक्युरेट सॉल्व केले. 6वा प्रश्न आपण घेऊ. या ठिकाणी बघा 45 गुणिले 3 अधिक 7 अधिक एक्स, जे काय असेल ते इथं गुणाकार आपण करू, त्यानंतर हा भागाकार करू, त्यानंतर हा पण गुणाकार करूया, जे काही येईल ते. आता इथे येते 6, 6 36, 6 9 किती झाले तर हे 54 झाले. या ठिकाणी 3 5 15, हातचाला 1, 3 चूक 12 आणि किती 13, 135 झाले. ठीक आहे, 135 अधिक 7 अधिक हा एक्स अधिक
हे 54 बरोबर 100. मित्रांनो सगळ्याची बेरीज आपण करून घेऊ कारण की हा x आहे. x अधिक आता बघा 4 आणि 7 11, 11 आणि 5 16, हा चला 1, 6 6 6 आणि 3 किती 9 आणि इथे 1 म्हणजे या ठिकाणी झालं 196 बरोबर 100. आता या ठिकाणी मित्रांनो बघा आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी आन्सर काय ते लक्षात घ्या पद्धतशीर कारण की बी केअरफुल इथे प्लस मायनस आहे. x बरोबर 100. आता हा जो प्लस आहे इकडे जाऊन वजा होणार म्हणून वजा 196. मित्रांनो x बरोबर लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही म्हणून आपल्याला पर्यायानं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते. 196 मधून 100 गेले तर 96 राहतात मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून आन्सर येते वजा म्हणून प्रॉपर आन्सर आहे ई -96. 6वा प्रश्न आपण योग्यरित्या सॉल्व्ह केला. 7वा प्रश्न आपण लक्षात घेऊ. 85 वजा 5 गुणिले ब्रॅकेटमध्ये काय आहे ते बघा 20 गुणिले 120 मध्ये पुन्हा एक ब्रॅकेट आहे मोठ्या ब्रॅकेटमध्ये लहान ब्रॅकेट आहे. बॉडमार्कच्या नियमानुसार जो ब्रॅकेट असतो सर्वात मोठा ब्रॅकेट त्याच्यानंतर महिरपी कंस त्याच्यानंतर हा लहान कंस पहिले लहान कंस आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. 120 वजा 110 म्हणजे इथं आले 10. याचा गुणाकार जर केला तर तो येतो 200. हे किती झाले मग 200 इथं 200 आले. आता आपण पुन्हा याला लिहून घेऊ 85 वजा 5 गुणिले हे 200 बाहेर निघाले भागिले किती 10 अधिक 40 बरोबर व्हॉट. आता मित्रांनो हा जो भागाकार आहे 10 हा भाग द्यावा लागेल. यस या ठिकाणी काय उरलं मग 20 आले. हे किती आले 20. आता 85 वजा 5 गुणिले 20 अधिक 40 बरोबर x म्हणून याला आपण बघा लक्षात घ्या या ठिकाणी 20 म्हणजे किती 100 म्हणून 85 वजा 100 अधिक 40 बरोबर x. 85 मधून 100 गेले तर काय उरतात 100 मधून 85 काढावं लागतात म्हणजे 15 येते वजा 15 अधिक 40 बरोबर x. मित्रांनो या ठिकाणी वजा 15 अधिक 40 वजा अधिकचं वजा होते म्हणजे वजापैकी करावं लागते. 40 मधून जर तुम्ही 15 काढत असाल 40 मधून जर 15 काढत असाल तर या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल ते तुम्हाला माहीतच आहे की 40 मधून 15 गेले तर उरतात किती सरळ सरळ 25 उरतात परंतु मोठ्या संख्येत चिन्ह हे आहे म्हणून x बरोबर मित्रांनो 25 येते. काय ते 25. ई नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी 30% काय बघा 30% ऑफ 50 वजा 55% ऑफ 250 बरोबर x अधिक 20 वजा 99 गुणिले 2 भागिले 4. इट्स व्हेरी इझी. आपण याला काय करेल एवढा आधी करावं लागेल नंतर हा एवढा भाग करावा लागेल त्याच्यानंतर देन हा सॉल्व करावा लागेल. बघा काय येतं 300 भागिले 100 म्हणावं लागेल कारण की पर्सेंटेजचं चिन्ह आहे गुणिले 50 वजा हा एवढा भाग आपण सॉल्व करू. इथे 55 भागिले किती 100 गुणिले 250 हाही भाग आपण सॉल्व करू बरोबर x. हां हा इच्छा इथं सॉल्व करूया आपण. आता या ठिकाणी बघा 99 गुणिले 2 म्हणजे तुम्हाला माहीतच आहे 198 येणार 2 9 18 हा चला 1 2 9 18 ने किती 19 198. 200 मधून 198 गेले तर या ठिकाणी राहते 2 झालं म्हणून x अधिक 2 भागिले इथं 4. ओके यस. चला आता आपण एक 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 सॉल्व करत जाऊया. बघा या ठिकाणी हा शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला उरला काय फक्त 5 3 15 म्हणून या ठिकाणी आले 15 वजा या ठिकाणी बघा हा शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला 5 1 5 5 1 5 5 2 किती 10 पे 1 5 2 किती 10. आता या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष भागच द्यावा लागेल. शून्य कॅन्सल झाला ओके. आता हा जो 2 आहे तर 2चा इथं भाग देऊ शकतो आपण. बे 1 बे बे 5 10 आणि बे 5 10 म्हणजेच 5.5 येणार. 5.5 गुणिले 25 आपल्याला करावं लागेल 5.5 गुणिले 25. आता हे करूया 25 5 126 हा चले किती आले 12 25 5 126 126 आणि 12 म्हणजेच येते 137. परंतु एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथे एका अंकानंतर पॉईंट दिला म्हणजे आपण या स्टेजवर आलो 15 वजा 137.5 बरोबर
मित्रांनो पद्धतशीर लक्षात घ्या काय ते आन्सर तर. ओके, आता या ठिकाणी जा. या ठिकाणी आपल्याला 2/4 आहे. 2/4 म्हणजे बे दोन्ही 4 म्हणजे हाफ झाला. हाफ म्हणजेच काय, x अधिक 0.5. हाफ म्हणजे 0.5 होणार ना, असं आपण असं लिहितो नाही तर असं लिहितो झालं. आता याची करूया आपण वजाबाकी. 137.5 वजा 15 जर आपण वजाबाकी केली, या ठिकाणी 5, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 1. 122.5 122.5 लक्षात आलं. 122.5 झाले, मात्र मोठ्याच संख्येचं चिन्ह या ठिकाणी आपण दिलं, कारण की 137.5 ला मोठ्याच संख्येचं चिन्ह देण्यात आलेलं आहे. बरोबर x अधिक 0.5. आता हे आपण इकडे टाकले, इकडे x अधिक 0.5 बरोबर ही इकडे घेऊन घेऊ, वजा 122.5. मित्रांनो हा जो अधिक आहे इकडे जाऊन वजा होणार, म्हणजे इथं जर आपण वजा टाकले 0.5 तर वजा वजा होते अधिक. लक्षात घ्या, वजा वजा म्हणजेच काय होते अधिक. मी इथं सॉल्व करून देतो तुम्हाला. बघा या ठिकाणी 122.5 आणि हे 0.5. मित्रांनो या ठिकाणी 5 आणि 5 किती 0, हातचा वाला 1, इथं आले 3, इथं आले 2, इथं आला 1. म्हणजेच काय तर याचा प्रॉपर आन्सर आला 123. मात्र चिन्ह कोणाचं द्यायचं तर मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे 122.5 ही मोठी संख्या आहे, त्याचं चिन्ह येते वजा, म्हणून आन्सर आलं वजा 123. डी नंबरचे आन्सर राईट आहे मित्र. ओके, चला हे पण आन्सर आपल्याला बी केअरफुल काढला आपण आणि राईट पण आलं. त्यानंतरचा प्रश्न इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा बॉडमासच्या नियमानुसार हा ब्रॅकेट आधी सॉल्व करावा लागतो. यामध्ये बेरीज आणि वजाबाकी आहे. चला बेरीज करूया. 7 आणि 3 किती 10, हातचा वाला 1, 9 आणि 5 किती 14, हातचा वाला 1, 9 आणि 5 किती या ठिकाणी 14 म्हणजे 1440 झाले. याच्यातून हे 220 वजा करू. 0 0 गेला 0 राहिला. 4तून 2 2, 4तून 2 2 आणि हा 1, 1220 झाले. आता 1220 भागिले 5, इथं भागिले 5 करूया आपण. 5 1 5, 5 2 10, 5 चूक 20 आणि 5 चूक 20 म्हणजे या ठिकाणी आले 244 झालं. बरोबर. आता बाहेरचा भाग इथे वजाबाकीच करायची आधी. या ठिकाणी 2तून 2 0, 8तून 6 2 आणि हे 4, 420. 420 अधिक x. मित्रांनो हे आपण इकडे घेऊ, हे इकडे घेऊ. 420 अधिक x बरोबर 244. आता काय लगेच आन्सर तुम्ही काढू पण शकता. कसं बघा, या ठिकाणी हा जो प्लस 420 आहे इकडे वजा 420 होणार आहे की नाही. झालं, आला आपला आन्सर. x बरोबर 244 वजा 420. आता लहान संख्येतून मोठ्या संख्या काढायला लागते, पण आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या काढून घ्यायची. 420 आणि 244. 10तून 4 गेले 6 आले, हातचाला 1 या ठिकाणी दिला. 12तून 5 गेले 7 आणि 5 12 होतात, हातचाला 1 या ठिकाणी दिला. इथं उरतो 1. 176 आले. 176 आले, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून इथं वजा 176 म्हणावं लागेल. म्हणून आपलं प्रॉपर आन्सर आलं या ठिकाणी सी. मी जसे प्रश्नाचं आन्सर तुम्हाला काढून दाखवत आहो, तुम्ही आपला जो प्रॉब्लेम आहे तो पॉज करा, म्हणजे थांबवा, सोडून बघा, नंतर मग आन्सर काय आलं ते बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी बघा 48 गुणिले 27 हे आधी करावं लागेल, त्याच्यानंतर हा गुणाकार आहे, त्याच्यानंतर हा गुणाकार आहे. ठीक आहे, करूया. 7 8 किती 56, हातचे 5 आले. 7 28, 28 आणि 5 होतात 33, इथे आले असे. नंतर 2 8 16, हातचा 1, 2 8 किती 9, हे आलं 6 9 आणि इथं 12, 1296 वाले मित्र याचे आले. त्याच्यानंतर हा गुणाकार इथे बघा, या ठिकाणी गुणाकार हा पण करूया आपण. या ठिकाणी बघा 2 पंची किती 10, म्हणजेच इथं 230 येणार. सरळ सरळ याचा गुणाकार केला तर 230 येतं. 115च्या दुप्पट 230. इथं आपण क्रॉस दिला. 6 पंची किती 30, 6 पंची 30 3, 6 1 6 आणि 3 किती 9 आहे की नाही, आणि 6 1 6, 690 झाले ते. आता इथं 0, इथे 3, इथे 9 2 किती 11, हातचावाला 1, इथं आले 7, 7130 आले. सेम गुणाकार हा पण करूया. या ठिकाणी 3, ओके, 3 9 27 2 2 आले ह्याचे. 3 7 21 21 आणि 2 होतात 23. इथे हे
आता बे 9 18 हातचा आला 1, बे 7 14 ने किती 15, या ठिकाणी 7 1 इथे हातचा जातो, 8 आणि 3 11 होता, हातचा जातो, 5 आणि 2 7 ने किती 8 आणि इथे 1, 1817 झाले. आता त्याच्यानंतर हे, आता या तिघांची बेरीज आहे, याची 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 1294 7130 आणि 1817. करूया बेरीज, डायरेक्टच करू. 7 7 आणि 6 किती 13. चला हातचा 1 या ठिकाणी दिला, 2 2 आणि 3 5 5 आणि 9 9 आणि 5 14, हातचा 1 या ठिकाणी दिला, 9 9 आणि 1 10 10 आणि 2 12 10 आणि 2 12, हातचा 1 या ठिकाणी दिला, 2 2 आणि 7 9 9 ने किती 10 10,243 झाले. बरोबर इकडे लक्ष द्या. आता एक्स वजा वर्गमुळात 256 म्हणजे काय होते मित्रांनो, हे लक्षात आलं पाहिजे. वर्गमुळात 256 म्हणजे 16 होते, म्हणून एक्स वजा 16 आपण म्हणणार. देअरफॉर हा इकडे घेतला, हा इकडे घेतला, एक्स वजा 16 बरोबर 10,243. हा जो वजा आहे इकडे होणार आहे अधिक 16, आणि प्रॉपर आन्सर आपल्याला आता निघेल. कसं, 6 आणि 3 किती 9, बरोबर, 1 आणि 4 किती 5, बाकीचे 102 या ठिकाणी